हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. हॅपी चॅनल मुवमेंटमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी मूग बटाटा उसळ करत आहे. त्यासाठी मी हिरवं वाटण काय बरं घेतलं, थोडंसं किंचित ओलं खोबऱ्याचा तुकडा आणि आलं लसूण पेस्ट, 2 छोटे टोमॅटो, 2 छोट्या हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, धणे जिरे पावडर, बडीशेप, असं सगळं मी एकत्र वाटलेलं आहे. आणि आता मग मी ते छान तेलावर परतून मग मूग बटाटा टाकून मी हे मसाले टाकणार आहे. ते मी तुम्हाला दाखवेन, तर प्लीज आनंद घ्या बघा मी करताना. बघा फ्रेंड्स, मी ना असं छान वाटण आहे ना, असं टोमॅटोचा कच्चेपणा, कांद्याचा कच्चेपणा जाण्यासाठी असं छान तेलावर परतलं आहे. आणि मग मी आता त्याच्यात हे सगळे मसाले आहेत ना, म्हणजे तुम्हाला सांगते, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, गरम मसाला, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर, हे सगळं मी घालणार आहे. आणि मीठसुद्धा घालते आणि मग दाखवते तुम्हाला. बघा फ्रेंड्स, मस्त असं तेलावर मी छान वाटण परतून घेतलं आहे. सगळा कच्चेपणा गेला आहे. आता त्याला तेल सुटलं आहे छानपैकी. तर असं थोडं म्हणजे असं खमंग वास सुटला आहे म्हणून काय सांगू तुम्हाला. आता ह्या प्रोसेसनंतर आपण ह्याच्यात ना, हा मूग बटाटा आहे ना, हा पाणी काढून त्याच्यात घालायचा. आणि हे मी बाजूला गरम पाणी ठेवलं आहे, ते मी टाकणार आहे. आणि मीठ आणि थोडंसं गूळ असं टाकून मग मी तुम्हाला दाखवते. बघा फ्रेंड्स, असं आता याला छान तेल सुटलं आहे. ते मूग बटाटा टाकला आणि छानपैकी परतते. 2 आमसुलं पण टाकली, गूळ टाकला, थोडंसं मीठ टाकलं. अशा प्रकारे मस्तपैकी खमंग असं त्याला परतून घेतलं आहे फ्रेंड्स. बघा, सुंदर परतून घेतलं आहे. आता ह्याच्यात मी बाजूचं गरम पाणी टाकते. बघा फ्रेंड्स, मी अंदाजाने, मला जितकं पाणी हवं होतं तितकं टाकलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ आणि पाणी टाका. मला जरा असं पातळ सूपसारखं प्यायचं होतं म्हणून मी एवढं पाणी टाकलं आहे. तुम्हाला जर थपथपीत सुकं करायचं असेल तर पाणी कमी टाकायचं, मग होतं सुकं. तर आता काही नाही, तर आता मी ह्याला मस्तपैकी 2 शिट्या झाल्या की तुम्हाला दाखवते झालेलं. मग मस्तपैकी भाताबरोबर किंवा चपातीबरोबर एन्जॉय करा, किंवा नुसतंही पिऊ शकता. बघा लवकर. तर बघा फ्रेंड्स, 3 शिट्या दिल्यानंतर आपली मस्त उसळ तयार आहे. वा, काय छान झाली आहे. तुम्हाला सांगते, वास काय सुटला आहे. या लवकर खायला. मी जरा पातळच केली आहे, कारण मी म्हटलं ना मला प्यायची आहे. 3 शिट्यांमध्ये पटकन मूग छान शिजतात आणि वेळही वाचतो, गॅसही वाचतो. त्याच्यामुळे मस्त अशी पटकन झटकन होणारी आमटी एन्जॉय करा. मुगाची आमटी भाताबरोबर खा, नाही तर नुसतीच प्या. भेटू पुन्हा नेक्स्ट रेसिपीत. आणि मित्रमैत्रिणींना थोडंसं वरून तूप आवडत असेल तर टाका, फ्लेवर अजून एन्हान्स होईल. एन्जॉय. बाय, टेक केअर. चलो बाय.